काय माहिती दिली त्या माहितीवर आपण समाधानात का महाराष्ट्राला कळू दे। आज लोहा आणि कंधार येथील प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची बैठक नुकतीच कंधार येथील तहसील कार्यालयामध्ये पार पडली आणि प्रशासनाच्या वतीनं प्रशासनानं जे काम केलेलं आहे या अवघड परिस्थितीमध्ये त्याबद्दल समाधानी आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रशासनावर प्रचंड असा ताण ह्या काळामध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्ट प्रशासकाकडनं होईलच अशी गॅरंटी नाही। अशा परिस्थितीत सुद्धा सगळेजण काम करत आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे दिसून आलं। बेसिकली नुकसानच एवढं प्रचंड आहे की ह्या नुकसानीला म्हणजे रिपेअर करण्यासाठी बराच काळ लागेल। काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, सामान्य नागरिकांनी MECBच्या विरोधात तक्रारीचा सूर आवळला। या ठिकाणी जे डिजिटल मीटर बसवलेले आहेत त्याचा नियम असा आहे की मीटर धारकाची परवानगी झाल्याशिवाय ते जुने मीटर काढू नये आणि नवे मीटर बसवू नये असा प्रकार घडला आणि त्यामुळे सामान्य नागरिकाला, शेतकऱ्याला, वंचिताला, मजुराला त्याचा आर्थिक दुर्दशेचा फटका बसतोय। आपण विरोधी पक्षाचे खासदार म्हणून याबद्दल काय भूमिका घेणार आहेत आणि लोकसभेमध्ये आपण कसा आवाज उठवणार आहे? या बाबतीमध्ये कंप्लीट महाराष्ट्रातच डिजिटल मीटर बसवण्याच्या बाबतीत निर्णय MECBने घेतलेला आहे। आजच्या परिस्थितीमध्ये नागरिकांची भूमिका लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष नागरिकांच्या सोबत उभा आहे। आजच्या परिस्थितीमध्ये जर समजा नागरिकांना डिजिटल मीटरचा जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या बाबतीमध्ये सरकारने योग्य अशी समिती नेमून त्याचा अभ्यास करून हे लावायचे का नाही लावायचे याबद्दलचा निर्णय घेणं अपेक्षित आहे। कारण जर समजा ह्या सगळ्या निर्णयाचा फटका जर नागरिकांना बसत असेल तर शेवटी सरकार काय कामाचं? CM उद्या आमच्या सीएमच्या भेटीसाठी आम्ही उद्या पण जात आहोत आणि CM स्वतः हे ह्या डिपार्टमेंटचे मिनिस्टर आहेत, विद्युत मंत्री आहे, पण त्यांच्याकडेच खाता आहे। तर उद्या CMच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही हा मुद्दा उपस्थित करू आणि नागरिकांना रिलीफ देण्याचा प्रयत्न करू। लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये कंधार आणि लोह्याचा बराच भाग आपल्याकडे कनेक्टेड आहे। आपण या भागाचे सन्माननीय लोकसभेचे प्रतिनिधी आहात, परंतु एवढा मोठा सगळा भाग असताना आपण शासनाकडे भांडून किंवा पर्यायाने आंदोलनाची भाषा करून निधी मिळवण्याचा प्रयत्न करताय। निधी शासनाकडे जमा होतोय, पण KYCच्या माध्यमातून बँकेचे जे प्रश्न आहेत तर बँक अधिकारी या बैठकीला, आढावा बैठकीला दिसले नाहीत, उपस्थित नव्हते। तर अशा बँक अधिकाऱ्यांना KYCच्या संदर्भात तात्काळ ते करून घेण्याच्या संदर्भात आणि निधी शेतकऱ्याच्या खात्यात पडण्यासंदर्भात आपण काय सूचना देणार आहात? हा जिव्हाळ्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। हा नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे, कारण या बाबतीमध्ये माझ्याकडे बऱ्याच भागातून फोन सुद्धा येत आहेत। बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दल शेतकऱ्यांचे बरीच खाते सुद्धा गोठवलेली आहेत आणि हे जे खाते गोठवलेली जी आहेत ही खाती गोठवलेली तात्काळ ओपन करावी अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कालच्या त्यांच्या परवा दिवशीच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिसिजन घेऊन डिक्लेअर केलेला आहे। या बाबतीत जर कुठली बँक अडवणूक करत असेल तर माझी नागरिकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी प्रशासनाशी संपर्क करावा आणि प्रशासन त्या बाबतीत नक्कीच सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे। जर समजा कुठं जर प्रशासनाकडून जर ह्या बाबतीमध्ये सहकार्य मिळत नसेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क केला तर आम्ही नक्की बँकेला जाब विचारू। पंजाब सरकारने शेतकऱ्याला 50,000 शेतकऱ्यांना दिलेले आहे। महाराष्ट्र सरकारने 8,000 रुपये जाहीर केले आहे आणि पंजाबचे महाराष्ट्रामध्ये भरपूर नुकसान झालेले आहे। हे अनुदान वाढवून घेणं पंजाबच्या धर्तीवर 50,000 रुपये यासाठी आपण काय करणार सांगा। आमच्या सगळ्या पक्षाच्या वतीनं आता प्रामाणिकपणे आंदोलनाच्या रूपात म्हणजे सहकार्याच्या रूपात सरकारकडे मागणी चालू आहे। मी जसं आताच सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रभर पक्षांनी प्रतिनिधी पाठवून त्यांची टीम पाठवून झालेल्या नुकसानीचा अंदाज आता घेतलेला आहे आणि पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्र्याकडे ह्या डिटेल नुकसानीचा अहवाल सादर केला जाईल। जर समजा मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर सुद्धा मदत वाढवून नाही दिली तर राज्यपालामार्फत मुख्यमंत्र्यावर आणि मंत्रिमंडळावर दबाव आणण्याचं तंत्र अवलंबलं जाईल
जर समजा त्याला सुद्धा जर बदले नाहीत तर जनतेला घेऊन काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरायला तयार आहे. कंधार लोहा तालुक्यातील प्रभारी राज चालू आहे. त्याच्यामध्ये एमएसबी आली, लोकपाट बंधारे आले आणि पाणी पुरवठा विभाग आले आणि अशा अनेक विभाग आहेत. साहेब, हे प्रभारी राज अधिकाऱ्याचं तालुक्यातलं कधी संपणार आहे? आमचा वनवास कधी दूर करणार आहात? खासदार म्हणून काय निर्णय घेणार आहात? या बाबतीमध्ये तुम्ही जर अभ्यास केला तर कितीतरी जागेचं रिक्रुटमेंट सध्या सरकार करत नाही आहे. त्यामुळं खूप अशा जागा गव्हर्नमेंटच्या आता सध्या रिकाम्या आहेत आणि सरकारनं तातडीनं नोकर भरती करावी अशी आमची पहिल्या दिवशीपासून मागणी आहे. आणि ही मागणी करण्याच्या पूर्वी, सरकार सत्तेत येण्यापूर्वी ह्या भाजप सरकारनं सुद्धा असं डिक्लेअर केलं होतं की आम्ही जास्तीत जास्त जागा सरकारी ज्या रिकाम्या आहेत त्या भरू. पण सध्या कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती करून सरकार लोकांना न्याय देण्यापासून वंचित ठेवत आहे. निषेध करतो. सरकारला या बाबतीमध्ये निर्णय घेण्यासाठी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आणि विधान परिषद विधानसभेमध्ये सुद्धा पक्षाच्या वतीनं सातत्यानं मागणी करून सुद्धा सरकार रिक्रुटमेंट करत नाही. हे दुर्दैव आहे. सत्तेमध्ये सहभागी असणारे लोकप्रतिनिधी कोट्यावधीच्या निधी मतदारसंघात आला, जिल्ह्यात आला अशी नियोजन केलं असं सांगतात. प्रशासकीय अधिकाऱ्याचा लावाजमा घेऊन सोबत फिरतात. पर्यायानं जनतेला या ठिकाणी भेटीस धरल्या जातं. काही कामं होत नाही आहे. पण असं असताना क्वालिटीचं काय? क्वालिटीच्या संदर्भात क्वालिटी कुठंच नाही. 5 महिन्यापूर्वी केलेला रस्ता 3 महिन्यापूर्वी निघून जातो. याबद्दल आपण या अशा क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीत आपण काय निर्णय घेणार आहात आणि अशा काय बैठकीचं आयोजन करणार आहात? सध्या पूर्ण देशभर भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराच्या सुळसुळाटाला आता जनतेलाच विरोध करण्याची वेळ आलेली आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तर विरोध करतोच आहेत, पण आमच्यापर्यंत ह्या झालेल्या नुकसानीचं जर डिटेल्स आले तर आम्ही नक्कीच त्या बाबतीत वेगळ्या मार्गानं या चौकशा लावण्यासाठी मागणी करू. याची म्हणजे अधिकाऱ्यांना वेटीला धरण्यासाठी प्रयत्न करू. आमच्या परीनं आम्ही प्रामाणिकपणे या बाबतीत काम करत आहोत. काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून आपण महाविकास आघाडीचं काम करताय. आजच्या बैठकीला महाविकास आघाडीचा घटक पक्षातले इतर लोकप्रतिनिधी इथं कमी दिसत आहेत. काँग्रेस पक्षाचं नियोजन झालं नाही का? काय त्यांना निरोप झाले? काय परिस्थिती? नाही, ऍक्च्युली बैठक पुरुषोत्तम धोंडगे बाकी सर्वांनी फोन केले होते. आमंत्रण सर्वांना दिलं. आपण लातूर लोकसभेचे खासदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करता साहेब. मतदारसंघाचा आकडा लोकसभेमध्ये मतदारांचा जास्त आहे. कंधार लोहा मतदारसंघातला आकडा थोडा कमी आहे. तर तिकडचं काम करता करता तुम्ही या मतदारसंघाला वेळ कमी देताय. पर्यायाने तिकडले कामं सारून येतात असा जनतेचा प्रश्न आहे. जनतेला काय आव्हान करणार आहे? जनतेला काय क्लिअरिफिकेशन करणार आहे? तसं काहीही नाही आहे. माझी 4थी-5वी वेळ आहे मी मतदारसंघात येण्याची आणि या बाबतीमध्ये कंधार लोह्याला उघडं पडू दिलं जाणार नाही. आमच्या परीनं प्रामाणिकपणे यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी न्याय देण्याचं काम आम्ही लोहा कंधारसाठी जेवढं ताकदीनं लातूरसाठी करतोय तेवढ्याच ताकदीनं लोहा कंधारसाठी. काय विकास निधीच्या बाबतीत आराखडे आपण काय काय ठरवलं? कंधार लोह्यासाठी काय विकास? लोहा आणि कंधारसाठी मी लोकसभेत सुद्धा मागणी केली होती. मागं कंधारच्या किल्ल्याचं म्हणजे नियोजन करा, पर्यटन स्थळाची डेव्हलपमेंट करा, जेणेकरून कंधारला रोजगार मिळेल, पर्यटक वाढले तर इथला हॉटेल इंडस्ट्रीला बूस्ट मिळेल. आणि इथं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट नाही आहे. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी मी स्पेशल म्हणजे इकॉनॉमिक झोनची मागणी केली होती लोहा कंधारसाठी आणि लातूरसाठी. पण अधिकाऱ्यांच्या म्हणजे मिनिस्टरच्या लेटरमध्ये असं सांगण्यात आलं आम्हाला की हा विषय हा स्टेट गव्हर्नमेंटचा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा नाही. त्यामुळं आता म्हणजे हे स्टेट गव्हर्नमेंटकडे विषय पाठवलेला आहे. लोहा कंधारचे अनेक शिकलेले तरुण पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी कंपन्यांमध्ये काम करायला जातात. बोळका जे आमचं गाव कंधार तालुक्यातलं आहे, मुखेड मतदारसंघामध्ये लागून आहे, तिथल्या इंजिनियरांचा मृत्यू हा ऍक्सिडेंटमध्ये झाला. लिफ्ट मागून गाडीवर जात असते वेळेस असं इंडस्ट्रीच्या बाबतीत किंवा तरुणाच्या हाताला काम मिळावं असा काही अजेंडा घेऊन या मतदारसंघासाठी काही अजेंडा घेऊन आपण व्हिजन घेऊन काही काम करणार आहात का? असेच आमच्या तालुक्याचे बळी जाणार त्याच्याबद्दल लोकसभेमध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट हा विषय टोटली आपल्या भागाचा जोपर्यंत पूर्णतः विकास होणार नाही तोपर्यंत आपल्याला होणार नाही. यामध्ये आपल्या भागामध्ये आमचा प्रयत्न चालला आहे की नांदेड लातूर रोड ही रेल्वे कनेक्ट व्हावी, जेणेकरून आपल्याला एक नवीन मार्ग म्हणजे याच्यामध्ये डेव्हलपमेंटचा ओपन होईल. यासाठी आम्ही सातत्यानं मागणी करतोय. माझी 5 वेळा बैठक झालेली आहे रेल्वे मंत्र्याबरोबर. पण रेल्वेचा नियम असा आहे की राज्य सरकारने 50% खर्च केला पाहिजे आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकार हे सध्या पैशाच्या बाबतीमध्ये हतबल आहे. त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये लातूर रोड ते बोधन म्हणजे नांदेड जिल्ह्यातूनच जातो, लातूर रोड ते नांदेड हा लोहामधून जातो. म्हणजे हे जे रेल्वे मार्ग खूप वर्षापासून पेंडिंग आहेत. बोधन तर म्हणजे स्वातंत्र्यापासून पेंडिंग आहे, तेव्हा मंजूर झालेला आहे.
अजूनपर्यंत ह्या रस्त्यावरती रेल्वे मार्गावरती सरकार पैसा द्यायला तयार नाही आहे. शेतकऱ्याच्या खडून गेलेल्या जमिनी त्या पोटघरामध्ये म्हणून नोंदी होतील काय या भीतीपोटी शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याला याबद्दल आपण काय आव्हान करणार आहात, शेतकऱ्याला काय आश्वासित करणार आहात? पहिल्या दिवशीपासून ह्या जमिनीबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे. ह्या सरकारनं 47,000 रुपये हेक्टरी ही NDRFच्या नियमानुसार पैसे दिले जातात ह्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी. पण दुर्दैवाने आजच्या परिस्थितीमध्ये 47,000 रुपयांनी हेक्टराला काहीच होणार नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमची अशी मागणी आहे की रोजगार हमीसारख्या योजनेच्या माध्यमातून ह्या जमिनी सरकार करून द्याव्यात, जेणेकरून शेतकऱ्याचा पुढला हंगाम तरी कमीत कमी पेरणी योग्य होईल. कारण शेतकऱ्याला 47,000 रुपये दिले तर तो शेतकरी आधीच एवढ्या मोठ्या कर्जबाजाराने कर्जाने परेशान आहे. तो त्या 47,000चा वापर त्या शेतीच्या डेव्हलपमेंटमध्ये साठी करू शकेल का हा प्रश्न आहे. आणि त्यामुळं आज दुसरं पीक पण वाहून गेलंय, त्याच्या हातात काहीच नाही, 0 पैसे आज हातात आहेत त्याच्या. अशा परिस्थितीमध्ये जर हे पैसे सरकारनं त्यांच्या हातात दिले तर जमिनी रिपेअर होणारच नाहीत. उलट तो पैसा त्यांच्या कर्जासाठी इकडून तिकडून घेतलेल्या पेरणीसाठी फवारणीसाठी घेतलेल्या पैशासाठी म्हणजे कर्जासाठी तो वापरला जाईल आणि जमिनी रिपेअर व्हायच्या तशाच राहतील आणि शेती ही पुढल्या वर्षी कसण्यापासून वंचित राहील आणि तो पर्यायानं शेतकरी वंचित राहील. त्यामुळे आमची अशी भूमिका आहे की या माध्यमातून रोजगार पण उपलब्ध होईल का शेतमजुरांसाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा रिपेअर होतील. त्यासाठी स्पेशल ड्राईव्ह निर्माण करून त्याच्यासाठी वेगळं बजेट निर्माण करून त्यासाठी ह्या जमिनी रिपेअर करून देण्यात याव्यात अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यासाठी तर दयनीय अवस्था झालेली आहे. सत्ताधारी काम केलं सांगतात, विरोधी पक्ष पाठपुरावा करून आश्वासित करतात. आज आपण आढावा बैठक घेतली. शेतकऱ्याला तर पूर्णपणे निधी मिळालाच पाहिजे, पण आपल्या ग्रामीण भागाची आणि आपल्या पूर्ण मतदारसंघाची महाराष्ट्राची परिस्थिती शेतीवर निगडीत असणारी आहे. पण शेतावर काम करणारे जे शेतमजूर आहेत, जे शेतीमध्येच त्यांची उपजीविका भागते, अशा वर्गांच्या लोकांसाठी आपलं काय नियोजन आहे आणि सरकारला आपण काय याबद्दल मागणी करणार आहात? आमची उद्या मुख्यमंत्र्याच्या भेटीमध्ये आम्ही सरकारला विनंती करणार आहे की शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मदत सरकार करतंय त्याप्रमाणे शेतमजुराकडे सुद्धा बघा. कारण आज 1.5 महिना झालं शेतमजूर अतिवृष्टीमुळे घरात बसून आहे. त्याचं कुटुंब कसं चालतंय, त्याचं लेकरं बाळ कसे म्हणजे शिक्षण घेत आहेत, त्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे. आजच्या परिस्थितीमध्ये आपणाला ह्यासाठी सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे. याची मागणी आम्ही उद्या वेगळी करणार आहोत मुख्यमंत्र्याकडे. लाल कंधारीचे उपस्थान आहे आणि कंधार येथील गौड येथील लाल कंधारीचं संशोधन केंद्र आंबाजोगाई का येथे नेण्यात जात आहे. यासाठी तुम्ही काही प्रस्ताव दाखल करणार आहात का? यासाठी आमच्याकडे सुद्धा आता हा विषय माझ्याकडे पहिल्यांदा आला आपल्या माध्यमातून, त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो. आजच्या परिस्थितीमध्ये अशाच पद्धतीचा गोंधळ हा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा देवणी जातीच्या जनावरांसाठी झालेला आहे आणि सोयाबीनसाठी सुद्धा राज्य शासनानं तो निर्णय परळीला शिफ्ट करण्याचा संशोधन केंद्र सोयाबीनचं परळीला शिफ्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा विरोध आम्ही करत आहोत. विशेषतः लाल कंधारी जातीच्या जनावरांसाठी कंधारमध्येच डेव्हलपमेंटचं सेंटर व्हायला पाहिजे, संशोधन केंद्र व्हायला पाहिजे आणि देवणी जातीच्या जनावरांसाठी हे देवणीमध्येच व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका राहील. तर भादरपुरा बायपास जाणारा रोड आणि पूल हा पेंडगळीत पडलेला आहे. तो रस्ता आता त्याच्यासोबत मंजूर असलेला जे काही घोडजाईतला रस्ता आहे आणि तो झालेला आणि रहदारीसाठी खुला झालेला, पण भादरपुरातला का झाला नाही त्याचं कारण काय सांगू? या बाबतीमध्ये जो राष्ट्रीय महामार्गाचे इंजिनियर आहेत त्यांच्याबरोबर माझ्या 2 बैठका झालेल्या आहेत आणि मला असं आश्वासित करण्यात आलंय की हा मार्ग लवकरात लवकर कंप्लीट होईल आणि मागच्या काळामध्ये त्याचं काम पण चालू होतं, काही भाग कंप्लीट पण झाला. जर शिल्लक राहिलेला असेल तर त्याचा फॉलोअप मी घेतो.